हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी वृषाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही ओंकारेश्वर सोडले आणि आमची गाडी आता वळाली आहे उज्जैनकडे. हा 138 किलोमीटरचा रस्ता पार करायला आपल्याला साधारण 4.5 तासाचा वेळ लागेल. डोंगरदऱ्यातून जाणारा हा 2 लेन रस्ता तसा छोटा आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा छान हिरवळ दिसतीये. पुढे जाऊ तसा हा रस्ता आणखीनच अरुंद आणि वळणं जरा जास्तच कठीण होत आहेत. त्यामुळे आम्ही गाडी हळू आणि सांभाळून चालवतोय. तुम्ही देखील इथे गाडी चालवताना केअरफुली चालवा. हा घाट संपला की पुढे रस्ता मोठा आणि सरळ आहे. इंदोरच्या अलीकडे साधारण 10:30 वाजता आम्हाला भूक लागायला लागली. सो आम्ही एका ठिकाणी थांबलो, थोडासा नाश्ता केला, फ्रेश झालो आणि मग पुढच्या रस्त्याला लागलो. उज्जैनला चैतन्य गोशाळा ट्रस्ट यांनी रामकथा आयोजित केली आहे आणि आम्ही तिथे सहभागी होतोय. सो आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था या ट्रस्टमार्फत करण्यात आली आहे आणि या 10 दिवसाच्या बुकिंगचे 10,000 रुपीज पर हेड असे चार्जेस आहेत. आणि आपण पोहोचलोय उज्जैनमध्ये. रामघाटाजवळ झालरिया मठ इथे कथा आयोजित केली आहे. आम्ही तिथे गेलो, लंच केले आणि आमच्या रूमच्या चाव्या कलेक्ट करून चारधाम मंदिर यात्री निवास इथे पोहोचलो. इथल्या रूम्स प्रशस्त आणि स्वच्छ आहेत. हे आहे चारधाम मंदिर. इथे शेजारीच 12 ज्योतिर्लिंग मंदिरही आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या अवंतिका नगरीमधील काही महत्त्वाची आणि प्राचीन स्थळांना आम्ही भेट दिली आहे. सो पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही त्याबद्दल माहिती सांगणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.